आज जागतिक सायकल दिन। या दिनानिमित्त अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा समाजात प्रबोधन करणाऱ्या अनेक व्यक्तींनी सायकलचे महत्त्व अधोरेखित केले आहे। काळानुसार आज माणसाच्या हातात वेग आला आहे। प्रचंड क्षमतेचे वाहन, दुचाकी वाहन, चारचाकी वाहन हे मनुष्याच्या हातात आले आहे। परंतु कालानुरूप इंधनामुळे प्रदूषणाची चिंता सर्वत्र सतावत आहे। आज पर्यावरणातील अनेक महत्त्वाचे बदल हे इंधनामुळे आणि आताच्या काळात सिमेंट रस्त्यामुळे आलेले आहेत। सध्याच्या काळात फास्ट फूड आणि इतर सवयींमुळे मनुष्याचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि याचा दैनंदिन वापर वाढतच चालला आहे। परंतु पूर्वीच्या काळी जेव्हा दुचाकी वाहने मोजकीच होती, त्यावेळेस सायकल हा अत्यंत महत्त्वाचा आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेला वाहतूक करण्याकरिता एक सर्वोत्तम पर्याय होता। आता प्रत्येकाला जगाशी स्पर्धा करायची आहे आणि वेळेआधी पोहोचण्याची स्पर्धा वाहनांमध्ये लागलेली आपल्याला दिसून येत आहे। आज जागतिक सायकल दिवस या निमित्ताने CTV चमूने चंद्रपूर शहरातील मान्यवर आणि आरोग्यासाठी ज्यांची धडपड दिसून येते अशा व्यक्तींसोबत संवाद साधला। यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर इर्शाद अली शिवजी यांच्या सोबत संवाद साधला असता त्यांनी सायकलिंगचे महत्त्व काय असते हे अधोरेखित केले। मी डॉक्टर शिवजी, आय एम ए पेडियाट्रिशियन ॲट चंद्रपूर। म्हणजे मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि चंद्रपूरमध्ये मागचे 25 वर्षापासून माझी प्रॅक्टिस आहे। माझं असं सांगणं आहे की आज बेसिकली वर्ल्ड सायकलिंग डे आहे। म्हणजे सायकलिंगचं महत्त्व लोकांना आपल्याला सांगायचं आहे। सायकलिंग म्हणजे फक्त भारतातच नाही, परदेशात पण याचं चलन खूप जास्त आहे। चायनामध्ये म्हणा, ऑस्ट्रेलियामध्ये म्हणा, जर्मनीमध्ये म्हणा की 90% लोक सायकलिंग करतात फिट राहण्यासाठी। असं नाही की त्यांच्याकडे साधना नाही आहे, पण ते फिट राहण्यासाठी। सायकलिंगमुळे तुमच्या बॉडीचे पूर्णपणे एक्सरसाइज होते। म्हणजे तुमचे हँड्स, तुमचे लेग्स, तुमची बॅक सगळं तुमची स्ट्रॉंग होते। त्याच्यामुळे तुमचं जे यंग एजमध्ये तुम्ही जर ते रेग्युलर सायकलिंग केलं तर जेव्हा तुम्ही ओल्ड होतात, तुमच्या पायात भरपूर ताकद राहते, तुमचे मसल्स स्ट्रॉंग असतात, तुमचे बोन स्ट्रॉंग असतात। त्याच्यामुळे तुमचं जे ओल्ड एज तुमचं जे काळ आहे खूप चांगलं जातो। म्हणून सायकलिंग सगळ्यांनी करायला पाहिजे। दुसरं, सायकलिंगमुळे पर्यावरणाचं आपण वाचवतो, कारण पेट्रोल, डिझेल याच्याने जे कार्बन मोनॉक्साईड बाहेर निघते, कार्बन डायऑक्साईड बाहेर निघते, त्याच्याने पर्यावरणाला खूप नुकसान होत आहे। सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त सायकलिंगमध्ये महिलांचाही सहभाग प्रामुख्याने दिसून येतो आणि तितकी सजग असलेली डॉक्टर प्राजक्ता अस्वार यांनी सुद्धा सायकलिंगच्या बाबतीत काही विशिष्ट मुद्दे हाती घेतले आणि त्यांनी 7 जूनला सायकलिंगचे एक आयोजनही केले। त्या बाबतीत त्यांनी काय म्हटलं ते जरा आपण ऐकूया। मी डॉक्टर प्राजक्ता अस्वार, एक फिटनेस एन्थुसियास्टिक आणि गायनेकोलॉजिस्ट पण आहे। आज 3 जून हा आपण विश्व सायकल दिवस मनवत असतो आणि सायकल चालवायला पाहिजे। त्यामुळे आपल्याला मासिक पाळीमध्ये जे कोणते प्रॉब्लेम्स होतात, जसं PCOS मुळे म्हणा किंवा स्थूलपणामुळे म्हणा, पाळी अनियमित होणं, खूप जाणं, वारंवार येणं किंवा महिने यायचंच नाही, हे जे स्थूलपणामुळे म्हणा किंवा कोणतेही शारीरिक व्यायाम न करण्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात ते आपण दररोज सायकल केल्याने कमी करू शकतो। कमीत कमी 45 मिनिटं सायकल चालवले तर आपल्याला त्याचे खूप सारे बेनिफिट्स दिसून येतात। ते बेनिफिट्स आपण सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे। रोज सकाळी कमीत कमी आपण आपल्या रुटीन कामामध्ये, जिममध्ये आपण जातो तिथे स्टेशनरी सायकल असते किंवा एक छोटी कोणती पण सायकल घेऊन आपण सकाळी अर्धा तास चालवला तर त्याचे नक्कीच आपल्याला खूप सारे फायदे दिसून येतील। आम्ही जी 7 जूनला एक सायकल रॅली ऑर्गनाईज करतो आहे, ती वन विभागमधनं स्टार्ट होते आहे आणि एक 5 किलोमीटरचा टप्पा आपण त्याच्यामध्ये पूर्ण करतो आहोत। जर तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला गुलवाडे सरांना किंवा तेहलानी यांना तुम्ही फोन करून याबद्दल सविस्तर माहिती विचारू शकता। धन्यवाद। चंद्रपूर शहरात असे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहे आणि ज्यांची व्यायामाबद्दल आणि शारीरिक फिटनेस कशी असायला पाहिजे या बाबतीत नेहमी सजग असलेले एक नामवंत जलतरणपटू आणि सोबतच सायकलपटू म्हणून ज्यांची ओळख आहे असे नामदेव राऊत यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सायकलिंग आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे सांगितले। आज जागतिक सायकल दिन आहे। सायकल चालवल्याने आपण तंदुरुस्त राहतो। सायकल चालवल्याने गाड्यांनी होणाऱ्या प्रदूषणामुळे माणसाचे जीवन असह्य झाले आहे व माणूस अनेक व्याधीने ग्रासलेला आहे।
या सर्व अनर्थापासून माणसाला वाचवायचं असेल व पृथ्वीला प्रदूषणमुक्त करायचे असेल तर सर्वांनी रोज गाड्याऐवजी आपल्या दैनंदिन व्यवहारात सायकलचा उपयोग करणे गरजेचं आहे. आजच्या या महायुद्धाच्या काळात जे महायुद्ध सुरू आहे त्या महायुद्धाच्या काळात आपल्याला पेट्रोल डिझेल मिळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्या दैनंदिन व्यवहारात बाधा निर्माण होते. त्यामुळे बाधा निर्माण होऊ नये म्हणून सायकल चालविणे हा एकमेव उत्तम हे आहे. त्यामुळे माणसाचं शरीर तंदुरुस्त राहते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि राजकारणातही ज्यांनी आपला ठसा उमटवला असे डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची सुद्धा ओळख एक सायकलपटू म्हणूनच आहे आणि याबाबतीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. नमस्कार. 3 जून हा सायकल दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सायकलचं पर्यावरणीय, आर्थिक आणि आरोग्यविषयक महत्त्व जाणून घेता हा सायकल दिवस म्हणून 3 जूनला साजरा करण्यात येतो. सायकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून तर ते आरोग्याच्या विषयी विचार करता आपल्या शरीरासाठी, व्यायामासाठी आणि आपल्या फुफ्फुसासाठी देखील महत्त्वपूर्ण असं हे सायकलचं साधन आहे. सायकल वापरामुळे नक्कीच पर्यावरणाचं रक्षण होत असतं, यामध्ये प्रदूषणाचं कमी होत असतं आणि प्रदूषण कमी होत असतानाच ज्या पद्धतीने आजची ही धकाधकीचं जीवन आहे त्यामध्ये स्थूलता, ब्लड प्रेशर आणि याच्यामध्ये चरबी वाढण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. सायकल वापरण्यामुळे या सर्वांवर मात करता येते आणि आरोग्य आपलं सुदृढ ठेवता येतं. संपूर्ण आठवड्यामधून एक दिवस जरी आपण सायकल चालवली पूर्ण वेळ, साधारणपणे त्याचा फायदा हा आपल्या शरीराला होतो. रोज